नमस्कार, मी निशिगंधा. पश्चिम बंगाल एक असं राज्य जिथून देशात क्रांतीची आग पेटली. शिक्षण, साहित्य, कला, संस्कृती सगळ्या बाबतीत बंगालचं महत्त्व खूप जास्त आहे. ही स्वामी विवेकानंदांची भूमी आहे, परमहंसांची, रवींद्रनाथ टागोरांची, सुभाषचंद्र बोस यांची भूमी आहे. याच पश्चिम बंगालमध्ये निवडणुका पार पडल्या आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच इथं भाजपनं विजय मिळवलाय. अख्ख्या देशाचं लक्ष ह्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे लागलं होतं. यावेळी बंगालच्या लोकांनी अगदी भरभरून मतदान केलं. तब्बल 95 ते 97% मतदान या ठिकाणी झालं होतं आणि त्याचीच परिणिती म्हणून आज भाजपला बंगालमध्ये 200 पेक्षा जास्त जागा मिळाल्यात आणि ममता दिदींना फक्त 80 जागांवर समाधान मानावं लागलंय. ज्या बंगालच्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भाजप या पक्षाचा पाया रोवला, त्याच राज्यात सत्ता येण्यासाठी भाजपला मात्र 75 वर्ष वाट पाहावी लागली. बंगालमधलं ममता राज अखेर संपुष्टात आलं. इथली जनता ममता यांच्या गुंडाराजला कंटाळली होती, विशेषतः हिंदू. आणि लोक कंटाळले की बदल हा घडतोच. ममता यांच्या पराभवासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या आणि त्याचं विश्लेषण अनेकांनी केलंय. पण माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर ती TMCच्या गुंडांनी महिलांवर केलेले भयंकर अत्याचार, ज्यांना ममता दिदींनी पाठीशी घातलं. या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी कोणीतरी समोर येणं आवश्यक होतं आणि तेच काम भाजपने केलं. या निवडणुकीत TMCच्या महुआ मोइत्रा, सागरिका घोष, सयानी घोष या स्टार प्रचारक महिलांना टक्कर दिली ती भाजपच्या सर्वसामान्य घरातल्या पीडित महिलांनी आणि त्याच भाजपच्या इम्पॅक्ट प्लेयर ठरल्या. त्यांनी वेगळीच क्रांती घडवून आणली. कोण आहेत त्या महिला आणि काय आहेत त्यांची गोष्ट हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. शिवाय इतकी वर्ष एक महिला मुख्यमंत्री असतानाही त्या राज्यातल्या महिलाच इतक्या का वैतागल्या होत्या हेही आजच्या व्हिडिओतून समजून घेऊया. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. या निवडणुकीत सगळ्यात जास्त कौतुक करावं ते रत्ना देबनाथ यांचं. 9 ऑगस्ट 2024 कोलकात्याच्या आरजीकर हॉस्पिटलमध्ये एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार झाला होता आणि त्यानंतर तिची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेतील आरोपींना ममता यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. वोट बँकसाठी त्यांनी या घटनेचा निषेध करणं तर सोडाच, पण प्रतिक्रिया देणंही टाळलं होतं. हे प्रकरण झाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला. पीडितेच्या आई वडिलांना खोटी माहिती दिली गेली. त्यांना आपल्या मुलीला शेवटचं पाहण्यासाठी सुद्धा वाट पाहावी लागली. लढावं लागलं. अजूनही त्या पीडितेला न्याय पूर्णपणे मिळालेला नाही. आपल्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी पीडितेची आई रत्ना देबनाथ यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं ठरवलं. भाजपने त्यांना तिकीट दिलं आणि त्याच ठरल्या पक्षाच्या स्टार प्रचारक. बंगालच्या महिलांसाठी ही आई रस्त्यावर उतरली. प्रचार करताना त्यांनी जनतेला कुठलीच आश्वासनं दिली नाहीत. त्या फक्त घरोघरी जाऊन महिलांना भेटत होत्या. महिलाही त्या समोर येताच त्यांच्या गळ्यात पडून रडत होत्या. त्यांना आशीर्वाद देत होत्या. एका सभेत नरेंद्र मोदींनी त्यांना मंचावर बोलून घेतलं, डोक्यावर आश्वासक हात ठेवला. तेव्हा रत्ना यांना अश्रू अनावर झाले होते. ही लढाई एका आईची होती आणि या लढाईत त्या यशस्वी सुद्धा झाल्या. रत्ना यांनी TMCच्या उमेदवाराचा 28,000हून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला. इफ यू कांट चेंज दिस सिस्टीम, बी द सिस्टीम या उक्तीला त्या साजेशा ठरल्या. म्हणूनच रत्ना यांचा विजय हा बंगालमध्ये महत्वाचा ठरतो. या यादीत दुसरं नाव आहे ते रेखा पात्रा यांचं. संदेश खालीच्या रेखा या हिंगलगज मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. त्यांची कहाणी तर अजूनच धक्कादायक आहे. त्या एक सामान्य गृहिणी आहेत, पण स्वतः एक पीडित सुद्धा आहेत.
तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजहां शेख यांचं दुष्कृत्य उघडकीस आणण्यास ज्या महिलांनी महत्वाची भूमिका बजावली त्यापैकीच एक नाव म्हणजे रेखा पात्रा. संदेश खाली आंदोलनाचा एक प्रमुख चेहरा म्हणून त्या समोर आल्या. रेखा पात्रा यांनी शहाजहां यांच्यावर आपली जमीन बळकावल्याचा आणि आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. हा वाद चिघळल्यानंतर टीएमसीने शेख यांची पक्षातून हकालपट्टी केली आणि त्यानंतर त्यांना अटक देखील झाली. आजवर या प्रकरणाच्या संदर्भात 14हून अधिक व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. शहाजहां आणि त्यांच्या साथीदारांवर संदेश खाली येथे महिलांचा लैंगिक छळ केल्याचे आणि त्यांच्या बळजबरीने जमीन बळकावल्याचे आरोप आहेत. या अत्याचाराविरुद्ध रेखा पात्रा यांनी आवाज उठवला आणि संदेश खालीच्या महिलांसाठी त्या रस्त्यावर उतरल्या. स्वतःवर झालेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवणारी एक सामान्य गृहिणी म्हणून भाजपनं त्यांना तिकीट दिलं. त्यांनी टीएमसीच्या उमेदवाराचा 5,000हून अधिक मतांच्या फरकानं पराभव केला. आज रेखा पात्रा यांचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय. भाजपच्या इम्पॅक्ट प्लेअर महिलांच्या यादीत तिसरं नाव आहे ते कविता मांझी यांचं. या कलिता मांझी दुसऱ्याच्या घरात घरकाम करणाऱ्या एक सामान्य मोलकरीण आहेत. पगार फक्त 2,500 ते 3,000 रुपये. याच कलिता औसग्राम मतदारसंघातून आता आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. कलिता यांना 1,07,692 मतं मिळाली. त्यांनी 12,535 मतांनी श्यामा प्रसन्न लोहार यांचा पराभव केलाय. तळागाळातील लोकांना सोबत घेऊन भाजपने ममता यांना टक्कर दिली आणि प्रचंड विजय मिळवला. तुमच्यात जिद्द असेल तर घरकाम करणारी महिला सुद्धा आमदार कशी होऊ शकते हे कलिता मांझी यांनी दाखवून दिलं. या झाल्या निवडणूक लढवणाऱ्या महिला. पण यंदा महिला मतदार सुद्धा ममताच्या विरोधात एकत्र आल्या होत्या. यात कोणी आई होती जिच्या मुलाची टीएमसीच्या गुंडांनी हत्या केली होती. कोणी बहीण होती जिचा भाऊ असाच मारला गेला होता. पत्नी होती जिने हिंसाचारात आपल्या पतीला गमावलं होतं. तर अनेकांच्या मुली लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्या होत्या. हम आंदोलन किया था, वो मुख्यमंत्री ने बोला था जब मैं महामारी हूँ तब से मेरा फैमिली का ऊपर मेरा ऊपर टर्चर शुरू हो गया था. मैं जेल भी खटी, मेरा घर पे बम मारी, मेरा खून का हुमकी दिया, बहुत कुछ सहना पड़ा किंतु इंसाफ नहीं मिला. ममता यांच्या राज्यात लोकांना गुंडांची भीती होती आणि लोक वैतागले होते. हा व्हिडिओ पहा. कोई हाथ लगा देगा तो बेटे के लिए तो मरने वाली बात हो जाएगी ना. तो अगर आपको कोई बदमाश हाथ लगा देगा ना उसको हम यही जमीन में जिंदा गाड़ देंगे. टेंशन मत लो बिल्कुल भी आप. त्या मातेला अशी भीती होती की मतदान करायला गेलं तर गुंड मारतील. पण तिला जवानांनी आश्वस्त केलं आणि ती भावूक झाली. अशा अनेक घटना बंगालमधून समोर आल्या आहेत. यांचीच परिणिती म्हणून विधानसभा निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात महिला एकजूट झाल्या होत्या आणि ममता यांचं गुंडाराज आता संपुष्टात आलं. काल विजयानंतर नरेंद्र मोदी सभेत म्हणाले, आता बदला नाही, बंगालमध्ये बदल होईल. आता बंगालच्या महिला मोकळा श्वास घेऊ शकतील अशी आशा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.